अथवा साधी दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, आपली मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. आपली दोन्हीही हातांची कोपरं शरीराच्या जवळ असतील. मान मध्यभागी आहे. डोळे मिटून संपूर्ण आकृतिबंध तपासून घेऊया. देहधारणा. नकळत पाठीतून जास्त पुढे किंवा मागे न झुकता सरळ बसण्याचा प्रयत्न. आणि हे सगळं निरीक्षण बंद डोळ्यांनी. काया स्थिरता, स्थिर सुखमासन आहे त्या बैठकीमध्ये. स्थिरता, शिथिलता आणि चेहऱ्यावर प्रसन्नता. जाणीव. हळूहळू आपल्या श्वासाकडे घेऊन जाऊया. सहज सुरू असलेला श्वास. श्वास घेतोय, पोट हळूहळू बाहेर येतंय. थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडतोय, पोट आतल्या दिशेला जातंय. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव. आंतरिक सजगता. शरीर मनाने स्थिर होण्याकरिता एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. अ आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 स्ट्रोक्स पहिल्या राऊंड मध्ये आणि दुसऱ्या राऊंड मध्ये पुन्हा 20 स्ट्रोक्स. असे आपल्याला एकूण 40 स्ट्रोक्स द्यायचे आपापल्या क्षमतेने 2 राऊंड मध्ये. तर सुरुवातीला 20 स्ट्रोक्स देण्यासाठी आहे तो श्वास सोडून देऊ. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 राऊंड, 20 स्ट्रोक्स आपापल्या क्षमतेने. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे असेल. चेहरा शांत. सावकाश थांबवा कृती. काही सेकंदासाठी श्वसन मार्गातला बदल त्याची अनुभूती घेऊया. आणि सेकंड राऊंड 20 स्ट्रोक्स ॲज पर कॅपॅसिटी. पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून देऊ. एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 स्ट्रोक्स. सावकाश कृती थांबवून श्वसन मार्गातल्या बदलाची अनुभूती. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून प्राणस्पंदनांची अनुभूती. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम आणण्याचा प्रयत्न करूया. आणि ह्या ओंकाराचे 3 उच्चार एका लागोपाठ एक अगदी हळू आवाजात तुमच्याच कानानं तुमचा आवाज ऐकू येईल. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडत उच्चार करूया. अ
अ, अ, काही क्षण शांत, आंतरिक सजगता, त्याची अनुभूती आणि ओंकाराची प्रार्थना एकत्रित. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. चित्तशुद्धी प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित जे ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला मी नमस्कार करून माझ्या साधनेची सुरुवात करीत आहे. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झोपूया. ओमच्या पुढे नतमस्तक, मनामध्ये लीनभाव, भक्तिभाव, आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञता भाव. 1 ते 2 सेकंद थांबल्यानंतर उलट चाल करताना श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. आज आपण सुरुवात स्टँडिंग पासून करणार आहोत आणि मग त्यासाठी उठून उभं राहायचंय आणि स्टँडिंग मध्ये विश्रांती. हाताचा सपोर्ट न घेता उठता येते का बघा आणि विश्रांती घ्या. सुरुवातीला मान मागे सैल सोडा. तर दोन्ही आपले हात कमरेवर ठेवायचे. आपला उजवा जो पाय आहे तो पुढे घेऊन यायचा आहे, जमिनीपासून अगदी थोड्याशा अंतरावर असले, आणि आपल्या दोन्हीही आपल्या उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये स्ट्रेच देऊया आणि रिलॅक्स करूया 3 वेळेला. बरं, आता इकडे समजा तुमचा तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. एका हाताने पकडा, सपोर्ट घ्या आणि करा. स्ट्रेच करायचे, रिलॅक्स करायचे. पाऊल स्ट्रेच करायचं, 5 बोट आणि रिलॅक्स करायची. आणि आता अंगठा आत घेऊन मग त्यावर 4 बोट फोल्ड करा, ओपन करा. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. असं 3 ते 4 वेळेला करा. एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर. पुढे अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचा, जमिनीकडे स्ट्रेच करा. स्वतःकडे खेचा, जमिनीकडे स्ट्रेच करा. जास्त पाय वरती न घेता अगदी थोड्याशा अंतरावर वर उचलायचा. 3 ते 4 वेळा झालं की मग रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज. 1, 2, 3. सावकाश उजवा पाय खाली घ्या. थोडा वेळ तिथल्या तिथेच पायामध्ये हालचाल करा, कारण की सगळा भार डाव्या पायावर जातो, म्हणून थोडा वेळ हालचाल करा तिथल्या तिथेच. आणि मग ह्याच कृती विरुद्ध बाजूला. डावा पाय वर उचलायचा, थोडासा जमिनीपासून वर, गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न. स्ट्रेच करायची पावलं, पावलांची बोटं आणि रिलॅक्स करायची. पावलांची बोटं स्ट्रेच करूया, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. मग अंगठा आत, त्यावर 4 बोटं ओपन करायचं, 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. असं 3 ते 4 वेळेला करून घेऊ. पूर्ण पाय न हलवता अँकल जॉईंट मधून हलवण्याचा प्रयत्न करा. आता अँकल जॉईंट मधून स्वतःकडे खेचूया पाऊल आणि जमिनीकडे स्ट्रेच करूया. तोल जात असेल तर हा आधार घ्या भिंतीचा. आणि त्यानंतर रोटेशन क्लॉकवाईज. फक्त अँकल जॉईंट्स मध्ये हलवण्याचा प्रयत्न करा, संपूर्ण पाय न हलवता. आणि विरुद्ध बाजूने. ओके. अवकाश थांबायचंय, डावा पाय खाली घ्यायचाय आणि विश्रांती. रिलॅक्स व्हा. पुन्हा पावलामधलं अंतर थोडंसं कमी करून अगदी अर्ध्या फुटापर्यंत घेऊन यायचंय. पुन्हा दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. ठीक आहे. आपला उजवा पाय फोल्ड करायचा, पाऊल जमिनीकडे सैल सोडायचा आणि रोटेशन करायचं आपल्या जांघेतून क्लॉकवाईज 3 वेळा. 1, 2, 3. हा. आणि मग विरुद्ध बाजूने 3 वेळा. बरोबर. 1,
2 3. उजवा पाय खाली, दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की पाय खाली ठेवायचं आणि मग डाव्या पायाने हीच कृती करायची क्लॉकवाईज. 1 पाय अगदी सैल सुला, 2 आणि 3. बघा तुमच्या त्या हिप जॉईंट्स मध्ये जांघेमध्ये जी हालचाल होते तिकडे लक्ष द्या आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळा. साधारण आपण या कृती क्वचितच करतो, म्हणजे आपली साधना असेल तरच करतो, नाहीतर आपलं अशा कृती होतच नाही. थोडा वेळ पाय खाली घ्या. पावलामधलं अंतर पुन्हा कमी करून दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. हात खाली, नजर समोर आणि एका रेषेमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करा. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि बरोबर आपलं संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे का हे आपलं आपण निरीक्षण करा. आपला तोल जातोय का, आपण हे उभं राहताना असं, हे आपलं आपण तपासून पाहायचंय. तुमची बोटं खांद्याची, हाताची बोटं एकदम रिलॅक्स होणार जमिनीच्या दिशेने आणि नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता सगळ्यांनी आपल्या टाचा वर उचलायच्या आहे. आपल्या टाचा जास्तीत जास्त वर उचलायच्या आहे. आपला स्वतःचा तोल सांभाळायचा आहे. आपण थोडस पुढे झुकलं जातो या स्थितीमध्ये, हरकत नाही, पण जास्तीत जास्त चवड्यांवर उभं राहण्याचा प्रयत्न करा. सावकाश टाचा खाली घ्या. थोडस पावलामधलं अंतर वाढवून विश्रांती. बघा आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आपला तोल जातो जेव्हा आपण सरळ उभं राहतो त्यावेळी. मग हा स्वतःमधलाच आपला बॅलन्स वाढवण्याची ही एक छोटासा हा प्रयत्न होता. आणि आता करूया हँड रोटेशन. दोन्ही पाय पुन्हा जोडून घ्यायचे. दोन्ही हातांची मुठी वळून घेऊया, अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोट, नंतर समोर. आणि आता सुरू करूया. श्वास घेत घेत हात वर घेऊया आणि श्वास सोडत मागणं पुन्हा मध्यभाग. अशा प्रकारे क्लॉकवाईज 5 वेळेला सुरू करूया. 1 2 3 4 5. रिव्हर्स मागून पुढे. 1 2 3 4 अँड 5. दोन्ही बाजूनी 5 वेळा झालं की थांबून आपल्या दोन्हीही हातांच्या मुठी ज्या वळून घेतल्या त्या सोडून द्यायच्या. पुन्हा पायामधलं अंतर आणि विश्रांती घ्यायची. करणार आहोत आपण नेक रोटेशन. दोन्ही पावलांमधलं अंतर कमी करून हात कमरेवर ठेवायचे. पुन्हा नजर समोर, हनुवटी गळ्याकडे घेऊन घ्यायची आणि आता सुरू करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे, क्लॉकवाईज 3 वेळेला. डोळे उघडे ठेवून करा. सावकाश प्रत्येक आपल्या मानेचा सांधा मोकळा होतोय त्याची जाणीव. आणि विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. दोन्ही बाजूने 3-3 वेळा झालं की थांबायचं. मान सरळ करायची आणि आता आपल्याला क्लॅपिंग करायचंय. ठीक आहे. एकदा पुढे टाळी मारायची आणि एकदा मागे मारायची. पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे. दोन हे 3 ते 4 वेळा. बरोबर. आता एकदा वर टाळी मारायची, उजवा पाय वर उचलून त्याच्या मांडी खाली, पुन्हा वर आणि डाव्या खोली खाली. अशा प्रकारे पुन्हा आपली ऍक्शन चालूच ठेवायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 9 8 7 6 5 4 3 2 1. बरोबर. आता थोडीशी डायगोनली करणार आहोत आपण. ठीक आहे. उजवा हात क्रॉस करून उजव्या साईडला क्रॉस, डावा हात खाली जमिनीच्या दिशेने क्रॉस. थोडेसे खांदे मागे एकमेकांच्या जवळ घ्यायचे आणि समोर टाळी मारायची. आणि मग पुन्हा तसंच डावा हात वर, उजवा हात खाली क्रॉस करून पुन्हा थोडस मागे स्ट्रेच करून समोर टाळी मारायची. म्हणजे आपण डायगोनली आपण फुली कशी मारतो त्याप्रमाणे. ठीक आहे. बरोबर. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. रिलॅक्स होय, थांबायचंय आणि विश्रांती घ्या. आपली जाणीव दोन्हीही हातांच्या तळव्यांकडे घेऊन जा. तिथे आलेल्या चिडचिड्या, तिथलं आपलं ब्लड सर्क्युलेशन पुन्हा एकदा छान ऍक्टिव्हेट झालंय याची जाणीव. पुन्हा लक्ष श्वासाकडे सुद्धा. श्वासाची गती हलकीशी वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. त्याला आपण परिवर्तित चक्रासन, त्याला अर्धचक्रासन किंवा साइडवर बेंडिंगचं हे एकमेव आसन आहे. तर यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता डावा हात एकदम लूज सोडा तुमचा, खांद्यापासून ते अगदी पावलापर्यंत डावी बाजू संपूर्ण रिलॅक्स करा. उजव्या बाजूचा आपला उजवा हात टप्प्याटप्प्याने 180 डिग्री आपल्याला वर घ्यायचा. सुरुवात करूया. उजवा हात 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री आल्यानंतर उजव्या हाताचा तळवा सेलिंगच्या दिशेला घेऊन जायचा आणि मग पुन्हा एकदा तो 180 डिग्री वर घ्यायला सुरुवात करूया. 110, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 180 डिग्री आता आपला हात वर आलेला आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. आणि आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडून सोडून डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. साईड वरती आपला डावा हात खांद्यापासून जमिनीकडे अगदी सैल सोडून द्यायचा आहे. आपलं डावं पाऊल, कमरेचा भाग, संपूर्ण डावी बाजू जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडली, रिलॅक्स केली आणि आपली उजवी बाजू मात्र ताणली गेली आहे. पावलापासून ते वर असलेल्या हातांच्या बोटापर्यंत उजवी बाजू, इथे आलेला ताण, त्याची जाणीव. जोड श्वासाची. आपला पाठीचा मणका हा डाव्या बाजूने हलकासा बेंड झालेला आहे. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि थांबवा. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स रिलीज करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत कमरेत पुन्हा मध्यभागी या आणि उजवा हात टप्प्याटप्प्याने खाली घेऊया. घाई न करता सावकाश टप्प्याटप्प्याने खाली घेऊन येत आहे. 90 डिग्री आल्यानंतर हाताचा तळवा जमिनीला समांतर करायचा आहे आणि पुन्हा उजवा हात तुमचा सावकाश शरीराच्या जवळ येईल. आणि आता इथे किंचित विश्रांती घ्या. थोडीशी विश्रांती घ्या, मानवाची सरी सोडा आणि आपली जाणीव आपल्या देहाकडे घेऊन घ्या. तुमची उजवी बाजू पूर्णपणे जड झाली असेल आणि डावी बाजू एकदम रिलॅक्स असेल. बरोबर. आणि आता हेच आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला जाणीवपूर्वक उजवी बाजू एकदम रिलॅक्स ठेवायची आहे आणि डावा हात टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा. सुरू करूया. डावा हात 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा आणि पुन्हा एकदा टप्प्याटप्प्याने एक एक डिग्री आपण 180 डिग्री आपला डावा हात सिलिंगच्या दिशेने स्ट्रेच होतो. ठीक आहे. तुमचा डावा दंड आणि डावा कान एकमेकांच्या जवळ येतो. आणि आता एक श्वास भरून घेऊन आपला हात अजून वरती स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. उजवी बाजू रिलॅक्स ठेवा. एक श्वास भरून घेतला सगळ्यांनी आणि आता श्वास सोडत सोडत आपल्याला उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची आहे. उजवी बाजू आपण जाणीवपूर्वक रिलॅक्स केली आहे आणि डावी बाजू तिथे आलेला स्ट्रेच त्याची अनुभूती घेऊया. पावलापासून वर असलेल्या हातापर्यंत आहेच जो स्ट्रेच आहे त्याकडे लक्ष. उजवी बाजू रिलॅक्स आहे, खांद्यापासून हात जमिनीकडे सैल सोडलाय. आता आपला पाठीचा कणा उजव्या बाजूने बेंड झालाय, साइडवर बेंड. अँड अगेन इथे होल्ड करायचे, स्वतः थांबवायचंय. 1, 2, 3, 4, 5. श्वास भरून द्या सगळ्यांनी आणि श्वास सोडत सोडत सावकाश मध्ये या.
डावा हात टप्प्याटप्प्याने खाली घेऊया. 90 डिग्री आल्यानंतर हाताचा हळवा जमिनीला समांतर करून पुन्हा हात खाली घेऊया आणि विश्रांती. दोन्ही बाजूनी समान कृती केल्यात त्यामुळे आपण बॅलन्स झालेलो आहोत. पुढे आपण करूया बद्धहस्त. आपल्याला हलकसं बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. ठीक आहे. तर ज्यांना कंबरदुखी आणि मानदुखीचा त्रास आहे त्यांनी प्रयत्न जरूर करा, पण स्वतःला इजा होईल किंवा आपला तोल जाईल, कुठे जास्त दुखापत होईल याची काळजी घेऊन हे करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर आपण आधीही शिकलेलो आहोत. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची, तळवे सीलिंगच्या दिशेला आणि आपले हात सीट पासून थोड्याशा अंतरावर ठेवायचे. ठीक आहे. मागे आपण हात थोडेसे मागे घेतले, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतात, नजर समोर ठेवा. पावलामध्ये किंचितसं अंतर घ्या. 1 ते 2 सेंटीमीटर एवढं अंतर घ्या. आता हळूहळू आपल्याला बॅकवर्ड बेंड घ्यायला सुरुवात करायची. थोडंसं मागे झुकायला सुरुवात करायची. तुमचे हात जमिनीकडे ताणले जातील आणि चेहरा सिलिंगला समांतर येईल. बरोबर. छान. आणि आता इथे तुमचा नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी वजन ठेवलं 10 किलोचं. हात खाली जमिनीकडे स्ट्रेच होत आहे. सावकाश चाल करा. हळूहळू मान मध्ये घेऊन या. खांदे रिलॅक्स करा. हाताची पकड सीटच्या जवळ घेऊन या. दोन्ही खांदे रिलॅक्स करा. एक नाकाने श्वास भरून घ्या. तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. आलेला सगळा ताण रिलीज होतोय. हातांच्या बोटांची मुठभर सोडू द्या आणि विश्रांती घ्या. करूया आपण हस्तपादासन. ठीक आहे. सूर्यनमस्कारामधली ही स्टेप आहे, पण आज आपण ती आसन म्हणून करतो. तर जर कुणाला वर्टिगो मायग्रेनचा आपल्यापैकी त्रास असेल, हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तर मात्र जास्त पुढे न झुकता किंवा न थांबता उलट चाल करा. माझ्या सूचनेची वाट बघू नये. बाकीच्यांनी काही सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. तर आता आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना पावलं जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास घेताना हलकसं मागे झुकायचं आणि मग श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे व्हायला सुरुवात करायची. आपले हात पावलाजवळ नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. बरोबर. किंवा जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आणि शेवटी आपण हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आपोआप तुमचं कपाळ हे गुडघ्याच्या दिशेने जातं. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आपण हे आज आसन म्हणून करतोय, म्हणजे इथे काही सेकंद थांबा. डोळे उघडेच ठेवा. करेक्ट. 1. आता इथे पुन्हा एकदा आपला ब्लड फ्लो जो आहे हा डोक्याच्या दिशेने होतो. दोन्ही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. खांदे रिलॅक्स ठेवा. पाठकड्यावर ताण आहे, पोटावर प्रेशर आहे. 1, 2, 3, 4, 5. रिटर्न दिवस येऊया. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. हात वर घ्यायची गरज नाहीये. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा आणि विश्रांती. हा, तिथल्या तिथे सरळ होऊन रिलॅक्स व्हा. डोळे मिटून काही सेकंद थांबा. तुमचा बदललेला रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय त्याची जाणीव होती. आता बघा. करूया आपण वृक्षासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. ट्री पोज आपल्याला करायचे. उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. इथे आपला तोल सांभाळा. सावकाश किंवा भिंतीचा आधार घ्या. भिंतीला टेकून उभं राहिला तरी चालेल. अगदीच जर गुडघेदुखी आहे आणि आपल्याला पाय फोल्ड नाही करता येते, तर मात्र सोपी कृती म्हणजे पाऊल मांडीला न लावता समोर घ्यायचं.
ठीक आहे. ज्यांना गुडघेदुखी आणि पायाची दुखणी आहे त्यांनी अशा प्रकारे थांबा, जसं मी आता दाखवते त्याप्रमाणे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पाऊल आपल्या डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आहेत सगळ्यांनीच. ज्यांनी पाय पुढे घेतलाय त्यांनी सुद्धा, आणि ज्यांनी पाऊल जर आपल्या मांडीला लावले त्यांनी सुद्धा. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. नजर समोर एका बिंदूपुढे स्थिर करा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता इथे संपूर्ण पुन्हा एकदा स्ट्रेच आहे, वर्टिकली स्ट्रेच. इथे थांबा. 1 2 3 4 5. रेडी. हात खाली, उजवा पाय खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा पावलं जोडून घ्या. आपला डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या, किंवा तेच पाऊल समोर घ्या जर आपल्याला पायाची दुखणी असतील तर. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, डोक्याच्या दिशेने वर. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. आपला आत्मविश्वास वाढवणारं, इम्युन पॉवर वाढवणारं, आपलं मनोबल वाढवणारं हे वृक्षासन. इथे तुम्ही दीर्घ श्वसन करू शकता. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. मोठा श्वास घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. सावकाश दोन्ही हात खाली घ्या. तुमचा डावा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. मॅटच्या टोकाला येऊन उभं राहूया. सूर्यनमस्कार 4 करायचे आपल्याला. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवं पाऊल मागे अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवर टेकवा. सावकाश तुमच्या छातीचा भाग हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट. 8 पर्वतासन. टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न, नजर आपली नैवेद्यजनकडे. 9 उजवं पाऊल पुढे अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. आता पुढे मी फक्त काउंटिंग करीन, त्याप्रमाणे आपण कृती करूया. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावं पाऊल पुढे. 10 11 12. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवं पाऊल पुढे. 10 11 12. लास्ट. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 6 7 8 9 डावं पाऊल पुढे. 10 11 12. थांबायचंय. मुखदुखी करून द्यायची. 4 सूर्यनमस्कार घातलेत आपण.
पण जेव्हा तुम्ही घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा थोडंसं तुम्ही वाढवायला हरकत नाही. सावकाश खाली बसायचंय आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, डोळे मिटून घ्यायचे आहेत. आणि आपण जे सूर्यनमस्कार केले त्याचं एक आवर्तन तुम्ही मनाने करा. डोळे मिटून असं इमॅजिन करा की आपण एक सूर्यनमस्कार पुन्हा एकदा करतोय. आपण स्थिती घेतोय, प्रत्येक स्थिती करतोय. जेव्हा आपण मनाने ही कृती करतो तेव्हा आपण अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जिथे कुठे लिमिटेशन्स येत आहेत ते आपण विसरून पूर्ण कृती करण्याचा प्रयत्न करतो. हे मानसिक आवर्तन बंद डोळ्यांनी इमॅजिन करूया. करूया आपण उत्तान ताडासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताच्या तळवे सिलिंगच्या दिशेला, दोन्ही हात पूर्णपणे जमिनीवर आहेत. आपली पावलं जमिनीकडे स्ट्रेच करा आणि दोन्ही हात वरच्या बाजूने ताणून घ्या. आणि संपूर्ण शरीराला ताण द्या, खेच द्या उभ्या कक्षेमध्ये. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. जास्तीत जास्त ताण अगदी पावलापासून वर असलेल्या हातापर्यंत आपण ताण देतो. उभं राहून जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपण टाचा वर उचलतो, बरोबर. आता आपण काय केलंय, आपल्या जे चवड्याचा भाग आहे तो आपण जमिनीकडे स्ट्रेच केलाय अँकल जॉईंट्स मधून. त्यामुळे टाचा ह्या जमिनीवरच आहे. आणि जास्तीत जास्त स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली घ्या. जो काही ताण आलेला आहे तो पूर्णपणे रिलीज करा. अँकल जॉईंट्स मध्ये, काफ मसल्स मध्ये, गुडघ्यावर, खांद्यांवर, पाठकण्यावर जो काही स्ट्रेच होता तो पूर्णपणे रिलीज. आता श्वास घेऊन तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. करणार आहोत आपण सायकलिंग. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला यथाशक्ती 30 अंश वर उचलायचे, मग 60 अंश वर उचलायचे, मग 90 डिग्री वर उचलायचे. टप्प्याटप्प्याने आपण दोन्ही पाय वर उचलले. आणि आता सुरू करा. एक पाय सरळ, एक पाय फोड. तर हा, एक पाय सरळ, दोन्ही पायनी करायची गरज नाही. हा, ते जास्त सोपं जातं जेव्हा आपण अशा प्रकारे करतो त्यावेळेला. आणि पोटाचे स्नायू एकदम ढिले सोडा, चेहरा शांत. कुठेही आपल्याला जोर लावून ही कृती करायची नाही. करेक्ट. आणि आता रिव्हर्स करा. रिव्हर्स सायकलिंग. जास्तीत जास्त पावलं आपली जमिनीकडे आणण्याचा प्रयत्न केला, बरोबर. आणि आता सगळ्यांनी थांबा. पुन्हा पाय 90 डिग्रीवर घ्या. आता हे थोडस आपल्याला स्टॅमिना वाढवण्यासाठी आहे. पुन्हा पाय 90 डिग्रीवर घ्या. आणि आता सावकाश 60 अंश खाली घ्या. गुडघ्यातनं सरळ ठेवू. मग 30 अंश खाली घ्या. आणि मग सावकाश जमिनीवर या. तर रिलॅक्स. आता जेव्हा कधी घरी प्रॅक्टिस कराल तेव्हा अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करा. बघा, 90 डिग्री घेऊन आपल्याला सहज करता येऊ शकतं. पण जर तुम्हाला तुमचे कोर मसल्स अजून चांगले बिल्डअप करायचे असतील तर मात्र अशा प्रकारे प्रॅक्टिस करा. विश्रांती. हलकीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंड उघडून सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण सेतुबंधासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा, वर आणि डाव. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडलेली आहे. ठीक आहे. आपले हात शरीराच्या जवळ आहे. अगदीच जर कोणाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर पावलामध्ये अंतर घ्या, नाहीतर दोन्ही पावलं जोडून घ्या. आता ज्यांना मानेचा त्रास आहे, खास करून सर्वायकल मध्ये जर गॅप असेल किंवा बेल्ट असेल
तर मात्र तुम्ही पुढची कृती करणं अवॉइड करा. तुम्ही सगळ्यांनी आपले हात कमरेच्या खाली, सीटच्या खाली घेऊन अशा स्थितीमध्ये फक्त थांबा. ठीक आहे? बाकीच्यांनी आपले हात शरीराच्या जवळ आहेतच. आता हळूहळू आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे, मग कमरेचा भाग आणि असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपली हनुवटी कॉलर बोनला लॉक होईल एवढं आपल्याला वर घेतलं. बरोबर. आपले जे हात खाली जमिनीवर आहेत त्यांचा आधार पॅसिव्ह होतो. आणि आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय, श्वास घेताय, सोडताय. बरोबर. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश खाली या. आपले हात पूर्ण पाठीचा मणका, कमरेचा भाग, सीटचा भाग खाली जमिनीवर येऊ दे. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या आणि आता आपल्याला हलकीशी डायनॅमिक हालचाल करायची. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आणि आता सुरू करूया. श्वास घेत आपल्याला वर यायचंय आणि श्वास सोडत पुन्हा खाली. डायनॅमिक करतो आपण. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. लास्ट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हात खाली घेऊन येऊया. दोन्ही पाय सरळ करूया. विश्रांती. रिलॅक्स. डोळे मिटून पुन्हा जाणीव आपल्या देहाच्या ठिकाणी आणि त्यानंतर श्वासाकडे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. पुढे करणार आहोत आपण द्रोणासन. पुन्हा आपला ओटीपोट किंवा ज्या कोणाला वाढलेला पोटाचा आकार कमी करायचा असेल, आपला बेली फॅट जो वाढलेला असतो तो कमी करण्यासाठी द्रोणासन अतिशय उपयुक्त. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता ज्या कोणाला पटकन आपलं शरीर लिफ्ट करता येणार नाही त्यांनी जसं आपण बांधणी शिकलो होतो, हाताच्या आधाराने अपर बॉडी वर उचलायची आणि मग दोन्ही पाय वर उचलायचे. ठीक आहे? बाकीच्यांनी एकाच वेळेला दोन्ही हात पाय संपूर्ण शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ. आपापल्या क्षमतेने हे आसन करण्याचा प्रयत्न करा. एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. नजर तुमची समोर असलेल्या आपल्या दोन्ही पावलांच्या बोटांकडे. करेक्ट. नॉर्मल श्वास चालू ठेवा. बरं, आता इथे कुठेही थरथर वाटली तर तुमचं आसन सोडून द्या. आता इथे 10 काउंट थांबायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलीज. हळूहळू दोन्ही पाय, पाठीचा एक एक मणका जमिनीवर, हात जमिनीवर, डोकं जमिनीवर आणि विश्रांती. खूप छान. यांची व्हिडिओ ऑन होते. खूप छान केलं. रिलॅक्स व्हा. सावकाश एका कुशीला मिळून पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. तासा आतमध्ये पायाची बोटं बाहेर. करणार आहोत आपण शलभासन आणि भुजंगासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे हनुवटी जमिनीवर ठेवा. दोन्हीही हातांचे तळवे मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय जमिनीपासून वर उचला. हनुवटी मात्र जमिनीवर असेल ती कुठेही वर उचलायची नाही. सायटिका आणि कमरेची दुखणी याच्याने बरी व्हायला मदत होते. असं हे शलभासन. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1, 2, 3, 4, 5. गुड.
रिलॅक्स. सावकाश तुमचे दोन्ही पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली येतो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती घ्या. पुन्हा जाणीव श्वासाकडे. आता यालाच पूरक कॉम्प्लिमेंट करणारं भुजंगासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, पावलं बघा जमिनीकडे फ्लॅट असतील. ठीक आहे का? आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. ती पकड तिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे ठेवा. तुमचे खांदे आणि कोपरं ही जमिनीला साधारण पॅरलल येतील. डाव्या हाताची मूठ वळून घेतली आपण. आणि आता एकाच वेळेला आपल्याला हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि जमिनीपासून वर घेऊन यायचंय. नजर सिलिंगकडे. नकळत आपण पावलं वर उचलतो. नाही, हाताची पकड करायची. तुम्ही तसं केलं तरी चालेल. तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे करा. डॉक्टर करून तुम्हाला सांगेल. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करा. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास बंद. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडून आपलं कपाळ जमिनीवर येऊ दे. हाताची पकड जी आहे ती सोडून द्या आणि एका कानावर करून विश्रांती. संपूर्ण पाठकळ्यावर आलेला प्रेशर रिलीज. डोळे मिटून काही सेकंद थांबा आणि सावकाश एका कुशीला वळा. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाशपणे. घाई गडबड नंतर करा. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. नॉर्मल श्वास चालू. डोळे मिटून. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा आणि सिंहमुद्रा. पाठकडा सरळ. हाताची कोपरं शरीराच्या मध्ये. नजर समोर. डोळे अर्धत मिटून घ्यायचे आणि या स्थितीमध्ये काही सेकंद थांबायचे. आपल्या संपूर्ण कृतीबंध तपासून पहा. आपण कम्फर्टेबली या स्थितीमध्ये किती वेळ बसू शकतो हे आधी तपासून पहा आणि त्याप्रमाणे आपली बैठक धारण करा. तर सुरुवातीला आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. सगळ्यांनी डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करायची. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. डोळे मिटून घ्यायचे आणि गळ्यावरती उजव्या बाजूने असलेला दाब, डाव्या बाजूने असलेला ताण तिकडे आपली जाणीव घेऊन जायची आणि लक्ष श्वासाकडे सुद्धा. श्वास घेतोय, सोडतोय. मनातल्या मनात पाय अंग काउंट करा. ते अंक काउंट करताना कुठलीही गडबड न करता एक एक सेकंदाप्रमाणे पाय अंक काउंट करायचे. म्हणजे 5 सेकंद आपण या स्थितीमध्ये थांबतो आणि त्यानंतर उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. आपली हनुवटी साधारण डाव्या खांद्याला समांतर येईल आणि मग डोळे मिटून घ्यायचे. डाव्या बाजूला असलेला कंठस्थ ग्रंथींवर दाब, उजव्या बाजूने आलेला ताण, त्याची अनुभूती, जोड श्वासाची आणि 5 काउंट थांबा मनातल्या मनात काउंटिंग करून.
उलट चाल करताना डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपली मान मध्यभागी. आता आपल्याला मान वरच्या दिशेला, सिलिंगच्या दिशेला न्यायची. सिलिंगच्या दिशेला गेल्यानंतर आपल्याला तोंड उघडायचंय, मोठा आ करायचा आणि तोंड बंद करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे थोडीशी ही ऍक्शन करायची 3 वेळेला. ठीक आहे, तर आता सगळ्यांनी एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत आपली मान सिलिंगच्या दिशेला जाईल, नजर सगळीकडे. तर सुरुवातीला तोंड बंद, डोळे मिटून घ्या. गळ्यावर समोरनं आलेला ताण, मागच्या बाजूने असलेला दाब, त्याची अनुभूती घ्या. आणि त्यानंतर आता जसं सांगितलं त्याप्रमाणे मोठा आ करायचाय, जबडा रुंद करायचाय आणि मिटून घ्यायचंय, तोंड बंद करायचं. मोठा आ करायचा. आ करताना तुमचे स्नायू कसे आकुंचित होत आहेत त्याकडे लक्ष द्यायचं. आणि तोंड मिटून घेताना तेच स्नायू कसे ताणले जात आहेत त्याकडे लक्ष द्यायचं. पुन्हा एकदा मोठा आ आणि तोंड बंद. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत सावकाश मान मध्यभागी. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय आणि डोळे मिटून स्वस्थपणे बसून राहा. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. आपल्याला पाठकाण कुठेही झुकवायचा नाहीये, फक्त हनुवटी गळ्याकडे लॉक झाली. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. गळ्यावर समोर आलेला ताप, मागच्या बाजूने असलेला ताण, त्याची अनुभूती आणि जोर श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. पुन्हा एकदा 5 काउंट थांबायचं इथे मनातल्या मनात. उलट चाल करताना डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. श्वास घेत घेत मान सरळ करायची. श्वास घेत घेत मान सरळ, डोळे मिटलेले तसेच आणि विश्रांती. आपण ज्या ज्या काही कृती केल्या त्या सगळ्या मनातल्या मनात आठवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक स्थितीमध्ये आपण मान वळवली त्यामुळे आपल्या कंठस्थ ग्रंथींवर ताण, दाब आणि ट्विस्ट. हा जो काही आला होता त्याची अनुभूती घेऊया मनातल्या मनात. थायरॉइड साठी अतिशय उपयुक्त ब्रह्ममुद्रा, त्याचबरोबर आपला ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतो. पुढे करणार आहोत आपण सिंह मुद्रा आणि त्यासाठी डोळे उघडायचेच आहेत. आपल्या हाताची कोपरं हलकीशी बाहेर घेऊन यायची. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. तुमचा जिभेचा शेंडा तुमच्या हनुवटीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. नजर तुमची तुमच्या आयब्रो सेंटरकडे घेऊन जा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. संपूर्णपणे तुमच्या चेहऱ्याचे स्नायू, तिथे असलेला दाब ते सगळे आकुंचित झालेले आहेत. त्याचबरोबर तुमच्या गळ्याच्या इथे असलेला हलकासा प्रेशर, फक्त तुमचे जिभेचे स्नायू ताणले गेलेले आहेत. या सगळ्याची अनुभूती जोड श्वासाची. उलट चाल करताना जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपरं रिलॅक्स करा. जो कुठला भाग आपला ताणला गेला होता, प्रेशर होतं, तो सगळा रिलीज झालाय. अजून एकदा हीच कृती करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर आपली आयब्रो सेंटरकडे, जिभेचा शेंडा हनुवटीपर्यंत नेण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं हलकीशी बाहेर आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवून 5 काउंट होल्ड. उलट चाल, जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, खांदे कोपरं रिलॅक्स.
संपूर्ण सिंहमुद्रेचा आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंवर, कंठस्थ ग्रंथींवर, जबड्याच्या इथे जो काही परिणाम झालाय त्याची अनुभूती. आपला चेहरा अधिक तजेलदार होतो जेव्हा आपण सिंहमुद्रेचा अभ्यास करतो त्यावेळेला. कारण की आपलं तिथलं ब्लड सर्क्युलेशन मध्ये जो काही अडथळा असतो तो दूर होतो. कारण की स्नायूंमध्ये आलेला तिथला ताण, त्याच्याने हे सगळे अडथळे दूर होतात. चेहरा आपला अधिक तजेलदार होतो. त्याचबरोबर आपले जे स्वरयंत्र आहे, म्हणजे आपला जो जो ट्रॅक आहे, ज्याला आपण लोअर ट्रॅक म्हणतो, जो आपल्या कंठाच्या इथे असतो, तिथे जो प्रेशर येतो, ताण येतो, त्यामुळे आपला आवाजामध्ये खूप चांगला बदल होतो. या सगळ्याची अनुभूती आणि त्याचबरोबर हे सगळे लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत, ही भावना आपल्या मनात. ज्या कोणाला बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलून घ्या. पुढे आपण इथूनच प्राणायामाला सुरुवात करू. हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अंगात पेटलेले. दीर्घ श्वसनाची आपण 3 आवर्तनं करणार आहोत. या 3ही आवर्तनामध्ये श्वास घेतल्यानंतर आणि संपूर्ण श्वास सोडल्यानंतर आपल्याला 5 काउंट थांबायचं आहे. ठीक आहे? मी सांगते त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. तर इथे जर कोणाला पाय बदलायचं असेल तर बदलून घ्या. हातांची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेत, चेहरा शांत, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. तर सुरुवात करूया. पहिलं आवर्तन आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. And hold 5 count. 1, 2, 3, 4, 5. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वास घेण्यापेक्षा तुमचा सोडण्याचा कालावधी हा अधिक असला पाहिजे. श्वास सोडून दिल्यानंतर पुन्हा एकदा थांबा. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास घेतलेल्या स्थितीमध्ये थांबा. 1, 2, 3, 4, 5. संथ गतीने श्वास सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. श्वास सोडल्यानंतर तिथे 5 काउंट थांबा. 1, 2, 3, 4, 5. अगेन लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या. श्वास घेतलेल्या स्थितीमध्ये थांबा. 1, 2, 3, 4, 5. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्या. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. रिलॅक्स. जेव्हा आपण श्वास घेतल्यानंतर तो श्वास होल्ड करतो त्याला अंतरकुंभक म्हणतात, जो आपण आता केला. आणि श्वास सोडल्यानंतर आपण पुन्हा आपलं ब्रीदिंग होल्ड करतो त्याला बहिर्कुंभक म्हणतात, जे आपण आता हे दोन्हीही करण्याचा प्रयत्न केला. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 5 आवर्तनं. 2 आवर्तनं मी सूचना देईन. पुढची 3 आवर्तनं ही आपली आपण मनाने करणार आहोत. तर उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डाव्या हाताची ध्यान मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले. दीर्घ श्वसनामुळे आपली श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. आणि आता सुरू करूया. डावीने आहे तो श्वास सोडून देऊ. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. आणि डावीने संथ रेचक. हे आपलं एक राऊंड झालं. सेकंड राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद.
डावीनी रेच. पुढचे 3 राउंड आपण आपापल्या क्षमतेने करणार आहोत, सूचनेशिवाय. तुमचे राउंड झाले की हात खाली येईल म्हणजे मला लक्षात येईल. सुरू करूया. प्राणस्पंदनांची अनुभूती, हातांची ज्ञानमुद्रा आहे, डोळे अर्धत मिटलेले. करणार आहोत भ्रामरीची 5 आवर्तनं. डोळे मिटलेले तसेच अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणायचा आहे. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स, आपली जाणीव, आपलं मन तिथे केंद्रित करून घेऊया. आणि भ्रामरीची 5 आवर्तनं आहे. तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. डावा हात खाली, खोलवर दीर्घ पूर. आपल्या दोन्ही हातांनी दोन्ही कान बंद करून घ्यायचे आहेत हाताच्या तळव्यांनी आणि रेचक करताना गुंजन. दोन्ही हात बंद डोळ्यांवर, हातांची 4 बोटं बंद डोळ्यांवर, अंगठा कानाच्या इथं. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. दोन्ही हात टाळूवरती, हलकसं प्रेशर आणायचं. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना गुंजन. दोन्ही हात खाली ज्ञानमुद्रेत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून देऊन एका कुशीला लावून पाठीवर पडून विश्रांती शवासनासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. 2 ते 3 मिनिटाचं शवासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देतं. संपूर्ण पाठकणा जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा.
मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. चष्मा असेल तर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. दोन्हीही पावलं, पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, ओटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण भाग शिथिल. आपले दोन्ही हात, उजवा डावा हात शिथिल. पाठकणा, पोटाचे स्नायू, छातीचा भाग, संपूर्ण शरीर मनाने शिथिल करायचंय. तिथे असलेले सगळे महत्वाचे अवयव, ग्रंथी, स्नायू आपण शिथिल करतोय. चेहरा शांत आहे, चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. कुठलीही हालचाल न करता आपण स्वस्थपणे पडून राहिलो. हळूहळू जाणीव श्वासाकडे घेऊन जाऊया. श्वास घेतोय, सोडतोय. आपण आज जी काही 1 तास साधना केली, त्या संपूर्ण साधनेचे शारीरिक, मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. आपलं शारीरिक, मानसिक आरोग्य अधिक मजबूत होत आहे, शक्तिशाली होत आहे, निरोगी होत आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. श्वासाची गती संथ, लयबद्ध सुरू आहे. मन शांत झालंय, विचार कमी झालेत, आंतरिक सजगता वाढली आहे. श्वास घेताना प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ह्या सृष्टीमध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि श्वास सोडताना आपल्यातली सगळी नकारात्मक विचार, आपल्या सगळ्या व्याधी, काळजी, दुःख या श्वासासोबत आपण बाहेर सोडत आहोत. श्वास घेत प्राणयुक्त होत आहोत, श्वास सोडताना तणावमुक्त होत आहोत. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, उत्तम शारीरिक, मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. मला माझं संपूर्ण जीवन आनंदाने, निरोगी असंच जगायचं आहे, समाधानात जगायचं आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. मनोमन आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्टदेवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करू. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या ज्या काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, ज्या काही इच्छा आहेत, त्या सफल संपूर्ण होणार आहेत यांच्या आशीर्वादाने. त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती, आत्मविश्वास आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. जाणीव देहाकडे. आपली मान हलकीशी उजवीकडे डावीकडे फिरून घेऊया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करू. डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. जर कोणाला अजून या स्थितीमध्ये थांबायचं असेल तर थांबू शकता. उठायची घाई करू नका. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. आपली साधना ओमला समर्पित. राग, द्वेष, अहंकार सोडून देऊ. प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळामध्ये दर्शन. निर्माण झालेल्या अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूमध्ये
सावकाश डोळे करून एक दृष्टी समोर असलेल्या राऊंडमध्ये. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस.